नमस्कार मंडळी, आज महाराष्ट्र रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवणार आहोत लिंबाचं लोणचं. लिंबाचं लोणचं कसं बनवायचं चला तर ते पाहूया. सगळ्यात आधी आपण इथे लिंब घ्यायचे आहेत. लिंबे छान असे धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पुसून घ्यायचे आहेत. चला तर इथे आपण आता लिंबू कापून घेऊयात. लिंब छान असे कापून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे मी सगळे लिंब कापून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण इथे एका भांड्यात हे सगळे लिंब टाकून घेऊयात. चला तर मग इथे आपण हे सगळे लिंब टाकून घेतलेले आहे. त्यानंतर आपण याच्यात मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यावर हे छान प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हे थोड्या वेळ झाकून ठेवूयात. चला तर मग इथे आपण लिंबाचं लोणचं करण्यासाठी मसाला तयार करूयात. मसाला करण्यासाठी इथे आपण जिरं घ्यायचं आहे. त्यानंतर सोप, मिरे ते सगळं छान प्रकारे असं भाजून झाल्यावर हे आपण मिक्सरमधून काढून घेऊयात. चला तर मग इथे आपण मसाला मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता मसाला छान प्रकारे असा बारीक झालेला आहे. त्यानंतर आपण इथे लोणचं बनवण्यासाठी गूळ कापून घेऊयात. चला तर इथे आपण गूळ कापून घेतला आहे. त्यानंतर गूळ हा आपण कढईत टाकून छान प्रकारे असा शिजवून घेऊयात. त्याचा पाक होऊ द्यायचा आहे. त्यानंतर पाक झाल्यावर तुम्ही पाहू शकता ती छान प्रकारे तो मेल्ट झालेला आहे. त्यानंतर आपण याच्यात मसाला टाकायचा आहे. तिखट जो मसाला आपण तयार केला तो टाकायचा आहे. त्यानंतर काळं मीठ टाकल्यावर सगळं छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे. त्यानंतर आपण कट केलेली लिंब कापून घ्यायचे आहेत आणि छान प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मग इथे आपल्या लिंबाचं लोणचं तयार झालं आहे. हे लिंबाचं लोणचं आपण एका काचेच्या भरणीत भरून घेऊयात. चला तर मग लिंबाचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.